तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आम्ही हे आज पोपटी बनवण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। त्यासाठी जे सामग्री लागेल त्याच्यामध्ये हा बुराडीचा पाला हा एकत्र करून आम्ही तो पाला हा मडक्यामध्ये गोळा केलेला आहे। तसेच इतर सामग्री ही त्याच्यासोबत घेऊन आलेलो आहे। जे लागणार आहे ते चिकन, अंडी वगैरे व हे एक एक करून ज्यामध्ये सामग्री मिक्स केलेली आहे, या सामग्रीचे आम्ही केळीच्या पानामध्ये रोल बनवून हे रोल आम्ही या मडक्यामध्ये टाकत आहोत। तसेच या रोल नंतर यावर थरांवर थर बनवताना यांच्या मधोमध हे अंडी वगैरे टाकणार आहोत। तर हे रोल पॅक करून घेण्यासाठी जे धागा वगैरे लागत आहे तर त्या धाग्याने चांगल्या प्रकारे पॅक करून घेतलेला आहे। तर या चिकनच्या रोलमध्ये मीठ मसाला घालून तसेच हळद वगैरे, लसूण अद्रकाचे पेस्ट वगैरे एकत्र करून हे आम्ही आता हे थरांवर थर ठेवल्यानंतर याच्या मधोमध आम्ही अंडी ठेवणार आहोत। या अंड्यांवर पुन्हा एक थर असे करून असे 2 थर आम्ही चिकन रोलचे टाकणार आहोत व त्यानंतर जे काही होणार त्याच्या चारी बाजूला बुराडीचा पाला व मधोमध या वालाच्या शेंगा की ज्याने एक वेगळ्याच प्रकारची चव जाणवणार आहे व बुराडीच्या पाल्याची स्मेलही आतमध्ये येणार आहे। तर चला तर पाहूया। आणि याचं ढाकण हे बंद करण्यासाठी बुराडीचा पाला हा आपण वरती लावणार आहोत व त्या लावल्यानंतर या पाण्याने तसेच हा ढाकण बंद करण्यासाठी याच्यावर पलसाचे पाणी लावणार आहोत व हे ढाकण पॅक करून त्याला धाग्याने बांधून हा मडका एका ठिकाणी घेऊन जाणार व तिथे तर तुम्ही पाहू शकता की हा मडका आम्ही एका शेकोटी करून इथे आता पेटवणार आहोत व तब्बल 30 ते 40 मिनिटे हा या शेकावरच म्हणजे ज्या आगीवर त्याला भाजणार आहोत। त्या भाजल्यानंतर जी आतली अंडी वगैरे आहेत ती प्रॉपर भाजणार आहोत व ते शिजल्यानंतर आम्ही तर पोपटी बनवताना जे काही आवश्यक असेल जसे चिकन, मीठ मसाला वगैरे याचे ह्या सर्व साहित्य सामग्र्यांची यादी मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता की ही बनवताना काय काय करतात। तर हे गावाकडे बनवण्यासाठी एक डिसेंबर ते जानेवारी या महिन्यामध्ये वालाचे शेंगा वगैरे आल्यानंतर हा इकडूनचा सण असतो। तर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे पोपटी बनवतात व या पोपटीचा स्वाद अत्यंत चवदार असा असतो। तर तुम्हालाही जर असे तर तुम्हालाही जर अशा प्रकारे आगळे वेगळे अशा प्रकारे जर पोपटीने जर चिकन बनवायचे असेल तर तुम्हीही या प्रकारे बनवू शकता। ही पद्धत गावरान पद्धत असल्यामुळे तसेच आगरी पद्धत असल्यामुळे तुम्ही पाहू शकता की या पोपटीचं कसं काय करतात। तर तुम्ही पाहू शकता की या मडक्याच्या चारी बाजूनी हा विस्तव पेटवलेला आहे व या आगीमध्ये हा तब्बल 30 ते 40 मिनिट हा मडका ठेवलेला आहे। तर हा कम से कम 40 ते 50 मिनिटापर्यंत मडक्या भाजल्यानंतर आम्ही हा घेऊन चाललेलो आहे। आमची अशा तऱ्हेने पोपटी ही तयार झालेली आहे। तर हे मडकं थोडं थंड झाल्यानंतर आम्ही यामधून आता तर अशा तऱ्हेने आमची ही पोपटी शिजलेली आहे। तर योग्य प्रकारे पोपटी शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता की प्रत्येक गोष्ट ही योग्य प्रकारे अशी भाजलेली सुद्धा आहे। तर अंडी आपण आत्तापर्यंत ज्या प्रकारे बनवलेली आहेत ती फक्त आपण एकतर फोडून किंवा एकतर गरम पाण्यामध्ये उकळून म्हणजे बॉईल करून घेतो। पण आपण इथे पाहू शकता की ही अंडी आम्ही डायरेक्ट भाजलेली आहेत। मडक्यामध्ये टाकून भाजल्यामुळे याची चवही वेगळ्या प्रकारची आहे। तर अशा तऱ्हेने हा आमचा पोपटीचा ताट तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर तुम्ही सांगू शकता। तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ।